मला मेन मुद्दा असा बोलायचा आहे की माधुरीताईंचा अवॉर्ड नसून माधुरीताई अवॉर्डात काम करतात इकडचे आमदार कुठे आहेत? 3 वर्ष सलग नुसते प्रचार असलं की येणार इलेक्शन पुरते हे असलं की हा कुठे आहेत? भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत? मला तो आमदार विचार आमदार करायचा कुठे आहे? स्थानिक प्रशासन या ठिकाणी पोहोचलं, मात्र लोकप्रतिनिधी पोहोचण्याची गरज आहे. 3 दुकानं बुडलेली आहेत माझी, त्याचा खर्च वगैरे कोण देणार आहे? पाण्याचा प्रवाह सोडण्यात आलेला आहे. इथं कुठली इन्क्वायरी म्हणजे कुठली इथं अलर्ट दिला नाहीये, कुठली माहिती न देता अचानक पाण्याचा फ्लो वाढलेला आहे. इथं स्थानिक नागरिकांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निघून सकाळी 3:30 वाजल्यापासून गाड्या बाहेर काढलेल्या आहेत. त्यामुळे तरी मोठी हानी टळलेली आहे. तरी भरपूर गाड्या पाण्याखाली आहेत आणि आता सोसायटीमध्ये भरपूर पाणी शिरल्यामुळे पूर्ण गैरसोय झाली आहे सोसायटी. तर सिंहगड रोड परिसरातील ही काही दृश्य आपण पाहतो. नागरिकांना आता सुखरूपपणे बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जात आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्व लोक या ठिकाणी काम करतात. काल ज्यावेळेस विसर्ग सोडला त्यावेळेस 2000 क्युसेक्सने सोडला. गेल्या 24 तासामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय त्याचा जर विचार केला असता तर नियोजनाने पाणी सोडणं अत्यंत गरजेचं होतं. ही एकता नगरी असेल किंवा हा परिसर असेल, विठ्ठलनगर परिसर असेल, 97 साली ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस 90,000 क्युसेक्स पाणी सोडलं गेलं होतं. आणि तेवढं पाणी सोडत असताना त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहिलं की आजची जी परिस्थिती आहे तर रात्री 27,000ला त्या ठिकाणी लोकांच्या पहिल्या पार्किंगमध्ये पाणी गेलं. आणि ज्यावेळेस 27,000ला पाणी गेल्यानंतर तिथं आपण जे पाहतोय हे 45,000 क्युसेक्स याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी सोडलं 35,000 त्यावेळेस 50,000 क्युसेक्सला पाणी इथपर्यंत येतं. परंतु नदी सुधारमध्ये केलेली कामं असतील, त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं, घातलेले बंधारे असतील, मेट्रोचे उभारलेले पूल असतील, ज्या प्रमाणामध्ये पाण्याचा वाढण्याचा फ्लो असतो त्या फ्लोला अडथळा आला, मागं फुगवटा आला. प्लस हे काही खालचे जे काही ओढे आहेत त्या ओढ्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी प्रवाहित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली. नदी सुद्धा